या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांसह जिल्हा आरोग्य विभागातील शिष्टमंडळ यांनी सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करत विविध सामुग्री व शासकीय परवानग्या घेऊन येत्या 1-2 महिन्यात सदरील रुग्णालय रुग्णांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले। सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेत लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे हे प्रयत्न करीत असून त्यात येणाऱ्या अडीअडचणींबाबत बैठका घेण्यात येत आहे। नुकतेच त्यांनी शिष्टमंडळासोबत सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असून त्यात आणखी कुठल्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच ग्रामीण रुग्णालयाबाबत पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत सविस्तर अशी माहिती देण्यात आली। या प्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, उपसंचालक डॉक्टर रत्ना रावखंडे, सिव्हिल सर्जन डॉक्टर जगदाळे, RMO डॉक्टर पवार, डॉक्टर निर्मला गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक सिन्नर डॉक्टर पाटील, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम अधिकारी, नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। हे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर हे 2 मंजूर आहेत। MRI स्कॅन हे सध्या आपल्या जिल्हा रुग्णालयाला पण नाही आहेत मंजूर। स्टेप बाय स्टेप कालच आमदार महोदयांनी सांगितलं की त्यांचा मानस आहे, पण हे आपल्या शासकीय नॉर्ममध्ये नाही आहेत। जे ग्रामीण रुग्णालयाचे मंजूर इक्विपमेंट आहे ते आपल्याला ते सँडोजकडून 1 कोटीत मिळत आहे। फर्निचरसाठी लागणारे ते साहेब आपल्याला 14-15 लाखाची त्वरित मिळण्याची हे करणार आहे। आणि ट्रॉमाचं जे असेल ते वेगळं नंतर आपल्याला येईल, ज्यावेळेस बिल्डिंग कंप्लीट आहे किंवा आपली रिक्वायरमेंट झाली त्याची म्हटल्यानंतर त्याच्यासाठी पदनिर्मिती वेगळी होईल आणि त्याचं साहित्य सामुग्री ही वेगळी असेल। ते प्रस्ताव तो जगदाळे साहेबांकडनं मॅडमकडे जाईल, मॅडमकडनं तो संचालकामार्फत शासनाला जाईल। गरज आहे आपल्याला ट्रॉमा केअर सेंटर त्यासाठी जी रिक्वायरमेंट लागते ते मंजूर आहे आपल्याला। ते फक्त MRIच्या संदर्भामध्ये खूप खर्च लागतो, त्यामुळे ते अजून सिव्हिल हॉस्पिटलला पण नाही आहे। मोस्ट ऑफ द ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असं त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर ग्रामीण सुरू झाल्यानंतर परत मंजूर केलं जातं। सिन्नर एकच असं राज्यातलं आहे की ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे त्याच्यासोबत ट्रॉमा सेंटर मंजूर आहे, म्हणजे एकमेव आहे राज्यातलं। हे दोन्ही एका वेळेला मंजूर झालेलं आहे आणि इमारत बांधताना पण त्यापैकी बऱ्यापैकी स्वच्छ झाल्यामुळे आपल्याला पदं जी आहेत त्यासाठी आत्ता सध्या 4 डॉक्टर मंजूर आहेत। आपलं हे बांधलेलं आहे, याच्यामध्ये ट्रॉमाला लागणारे सगळे वॉर्ड्स आवश्यकते आहेत, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ म्हणतो ना, म्हणजे डॉक्टर्स आणि परिचारिका हे ॲडिशनल फक्त शासन मंजूर केलं की आपण ते लगेच सुरू करणार। म्हणजे हे पहिलं 30 बेड प्लस ते 20 बेड असं 50 बेडचं हॉस्पिटल लगेच चालू होईल आपलं। आत्ता सध्या 4 डॉक्टर आपल्याला मंजूर आहेत। म्हणजे इकडे एक मेडिकल सुप्रिंट प्रमुख पद असतं की जे क्लास 1ची पोस्ट आहे, इक्वल टू BDOचे ते पोस्ट तशी ती ह्या रुग्णालयाचे प्रमुख असतात। ते शासनाकडून भरलं जातं, त्याच्या भरतीप्रक्रिया साहेब फॉलोअप करून ते करून घेतील। उर्वरित 3 डॉक्टर जे आहेत त्याच्यामध्ये एक स्त्रोतज्ञ आहेत, जे डॉक्टर गायकवाड म्हणून ते आहेत, नंतर भूलतज्ञ एक असतात त्याच्यामध्ये आणि एक बाळरोगतज्ञ। हे 3 डॉक्टर ऑलरेडी आपल्याला मंजूर होऊन ते भरले गेलेले आहेत।